नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज बनवलेली आहे मी सुरळीची वडी रेसिपी. तर बघू शकता किती छान झालेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कशा पद्धतीने बनवलेली आहे चला दाखवते तुम्हाला. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे सुरळीच्या वडीसाठी. आपण बेसन कमी किंवा जास्त आपल्या अंदाजानुसार घ्यायचं. फक्त वाटीचं माप सारखं ठेवायचं. 1 वाटी बेसन पीठ आहे तर 2 वाटी ताक घेतलेलं आहे मी. जास्त आंबटही नाही, मीडियम साईजचं ताक आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ते जे बेसन घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि ताक पण टाकून घेणार आहे. याच्यामध्येच अगदी थोडीशी मी हळद टाकून घेणार आहे. बघू शकता हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ सुद्धा टाकणार आहे. आता यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकू शकतो बारीक केलेली, पण मी नाही टाकली कारण की मी तिखट नाही बनवणार आहे. तिखटसाठी आपण नक्कीच टाकू शकतो, चव पण छान येते. आता मी हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. बघू शकता किती स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. आता पूर्ण ताक टाकून घेऊन एकदा फिरून घेणार आहे. आता मी परत फिरून घेतलं होतं. आता जाड बुडाची कढई घेतलेली आहे मी. बघू शकता आपण पातेलं घेतलं तरी पण चालतं. आता हे मिश्रण आपण कढईमध्ये टाकणार आहे. बघा कढईमध्ये टाकलेलं आहे मी. आता आपण याला गॅसवर ठेवूया आणि शिजवून घेऊया. शिजवताना गॅस फुल एकदम नाही ठेवायचा, कमीच ठेवायचा आणि सारखं फिरवत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. सारखं फिरवत राहिल्यामुळे आपलं स्मूथ बेसनाची वडी तयार होईल. बघू शकता. बोलताना काही चुकी झाली तर प्लीज माफ करायचा. बघू शकता कसं आहे आता पातळ घट्ट घट्ट होत चालतंय. फिरवतच राहायचं, सोडायचं नाही आहे त्याला. अजून थोडं घट्ट झालेलं आहे. बघू शकता आपल्याला फिरवायला ज्यानं सोपं जाईल त्याने फिरवायचं आहे. बघा घट्ट घट्ट होत आलेलं आहे. मी सारखं फिरवतच घेतलेलं आहे. अजून शिजलेलं नाही, आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे. शिजवताना सुद्धा फिरवतच घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता छान घट्ट झालेलं आहे, आपल्याला जसं पाहिजे आहे तसं. तरी पण अजून शिजून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता आपलं बेसन पीठ ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे. आता टेस्ट करून बघते मी झालेलं आहे का. आपण एका प्लेटवर थोडंसं पसरून ठेवलं आणि लगेच कोमट झाल्यानंतर असं काढून बघायचं. लगेच निघलं तर समजायचं आपलं बेसन पीठ शिजलेलं आहे. बेसन पीठ आपलं शिजलेलं आहे. बघू शकता छान असं स्मूथ तयार पण झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया खाली. गॅस बंद करून टाकलेला आहे मी. आता एक प्लेट घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. ह्या प्लेटवर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे बेसन पीठ. बघू शकता गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. बघा जास्त पातळ पण नाही पसरवायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं आहे आपल्याला. दाखवते मी कसं पसरवलेलं आहे मी. बघू शकता पहिले उलथणीच्या साहाय्याने पसरवून घेतले. बघा आता चाकूच्या साहाय्याने पसरवणार आहे, म्हणजे प्लेन करणार आहे. जेवढं आपल्याला जास्त वाटेल तेवढे मी काढून घेणार आहे. बघू शकता
पूर्ण पसरून झालेला आहे छान. आता याला असंच थंड होण्यासाठी ठेवून देऊया. बघू शकता आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि छान पण दिसत आहे. बघू शकता. आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला किती मोठ्या छोट्या वड्या करायच्या आहेत त्यानुसार आपण कट करून घ्यायच्या आहे. बघा कट करून घेतले मी पहिले आणि आता याच्यावर खोबऱ्याचा किस जो आहे तो टाकणार आहे पसरवून सगळीकडे. आपल्याकडे जर का ओलं नारळ असेल तर ते टाकू शकता आपण. छान लागतं ते पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी खोबरे घेतलेलं आहे. आता कोथिंबीर पण टाकणार आहे. आता रोल बनवून घेऊया. बघा किती छान रोल होत आहे. अजिबात चिटकलेलं नाही आहे खाली. बघू शकता आणि जास्त जाडसुद्धा नाही आहे. बघा किती छान झालेली आहे वडी आपली. आता आपण दुसरी पण वडी तयार करून घेऊया. सर्व वड्या मी अशाच तयार करून घेते आता. बघा सर्व वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. बघू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता याच्यावर फोडणी देणार आहे. फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि तीळ टाकलेले आहे आणि याच्यावर फोडणी देत आहे. बघू शकता किती छान दिसत आहे आणि खाताना सुद्धा खूप छान लागते. तर आता ही सुरळीची वडी आपली बनवून तयार झालेली आहे खाण्यासाठी. आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये काही जर का चुकले असेल तर प्लीज माफ करा.